हॅलो. वन डॉट ब्लाउज विषयी आपण मागच्या सेशनमध्ये बरीच माहिती पाहिली. आता या सेशनमध्ये मी तुम्हाला ब्लाउज ऍक्च्युअल कसा दिसतो हे दाखवणार आहे आणि तो प्रॉपर एक्सप्लेन करणार आहे. जर तुम्ही हा पार्ट पहिल्यांदा बघत असाल तर याच्या आधीचा भाग बघायला विसरू नका. वन डॉट ब्लाउज पूर्ण फ्रंट पार्ट मध्ये बघा, अपेक्स पॉइंट पासून वेस्ट लाईन पर्यंत फक्त एकच शिलाईचा जोड दिसतोय, इथे एक आणि इथे एक. तर या एकाच कटच्या सहाय्याने त्यांनी फ्रंट पार्टचा शेप अचीव्ह केला आहे, म्हणून याला म्हणतात वन डॉट ब्लाउज. बरेच जण याला वन टक्स ब्लाउज असेही म्हणतात, कारण इथं फक्त एकच कट दिसतो. याला फ्रंटला पूर्ण वर्क आहे. तर आता इथं मी वन डॉट चूज करण्यामागचं कारण काय, की जर का मी प्रिन्स कट घेतला असता तर माझा कट इथून आला असता, सो ते वर्क कट झालं असतं. हा वर्कचा इव्हन लुक येण्यासाठी आपण काय केलं, इथं वन डॉट दिला, म्हणजे फक्त इथून ह्याला जोड येतो शिलाईचा, इथे एक आणि इथे एक. हा ओनली वन डॉट ब्लाउज आहे, याला बेल्ट अटॅच नाही. यामध्ये पण पूर्ण वर्क आहे. सो मला हे वरचा जे इव्हन लुक आहे तो स्पॉइल न करता मला छान फिटिंगचा कोणता ब्लाउज बसेल तर तो आहे वन डॉट. यामध्ये पण बघा, इथे मी बेल्ट अटॅच करण्यामागचं मेन कारण म्हणजे वर्कची उंची मला जेवढी हवी होती तेवढी येत नव्हती, वर्क कमी पडत होतं, म्हणून मी प्लेन पट्टीतलं बेल्ट अटॅच केला, जेणेकरून ह्याचा एक वेगळा लुकही आला आणि मला जेवढी उंची पाहिजे तेवढंही आलं. सो आता तुमच्या लक्षात आलं का वन डॉट म्हणजे काय. इथून असा एक कट दिला जातो आणि ओव्हरऑल ब्लाउज मध्ये तुम्ही बघा, बाकी कुठंच शिलाईचा जोड तुम्हाला दिसणार नाही. ही झाली वन डॉट ब्लाउज बद्दलची माहिती. आता शेवटी मी तुम्हाला एक दोन फोटो दाखवणार आहे, तर त्या फोटोमधले ते ब्लाउजचे प्रकार कोणते आहेत हे तुम्ही ओळखायचे आणि मला कमेंटमध्ये सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्की शेअर करा. आणि बघायला विसरू नका आपला पुढचा ज्ञानी गुरुवारचा सेशन, ज्यामध्ये अजून आपण ब्लाउजच्या डिटेलमध्ये जाणार आहोत.